TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। हडपसर गावात विशीच्या आतमध्ये कोयते घेऊन फिरणाऱ्या दोघांना धाडशी तरुणांनी पकडले आणि पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली। घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दोघांना हत्यारासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले। ही घटना शनिवारी रात्री 9 वाजता हडपसर गाव मारुती मंदिरासमोर घडली असून या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना हत्यारासह अटक करण्यात आली आहे। अरविंद गायकवाड आणि त्याच्या एका साथीदाराला हत्यारासह हडपसर पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील अंमलदार अमित साखरे यांनी तक्रार दिली आहे। शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोन तरुण दुचाकीवरून जात असताना हातात कोयते घेऊन फिरत होते। त्यांनी हडपसर गावामध्ये मारुती मंदिरासमोरील एका दुचाकी वाहनावर कोयता मारून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या युवकांनी धाडसाने त्यांना विरोध करत पकडले। त्यात आरोपी आणि युवकांच्यात झटापट झाली, परंतु या युवकांनी त्यांना पळून जाऊन दिले नाही आणि पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सदर घटनेची माहिती दिली। ही माहिती मिळताच हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि सदर आरोपींना ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। परंतु हे दोघे रात्रीच्या वेळी कोयते घेऊन का फिरत होते याबाबत हडपसर पोलीस अधिक तपास करतायत। पुणे शहर आणि परिसरात अनेक दिवसांपासून कोयता गँगचा राडा चालूच असून मध्यंतरी तर ड्युटीवर असणाऱ्या पोलिसावर देखील कोयता गँगने हल्ला केला होता। सततच्या कोयता गँगच्या या कृत्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। पुणे शहरात अनेक ठिकाणी कोयता गँगचा राडा चालूच असून आता तो हडपसरमध्ये देखील पाहायला मिळत असून यावर पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच TBP न्यूज चॅनलला